नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रीमियर लीग याचे 2 एडिशन्स अतिशय सक्सेसफुली पार पडलेले, पण आता त्याच्या सोबत त्याच्या जोडीला आली आहे विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात WMPL. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून हे खरंच एक उत्कृष्ट आणि स्वागतार्ह असं पाऊल आहे आणि त्याच्याबद्दलच बोलण्यासाठी म्हणून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत क्रिकेट समालोचक अर्थात क्रिकेट कॉमेंटेटर निलेश नातू सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. WMPL अर्थात विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग, विमेन्ससाठी लीग खूप मोजक्या असोसिएशन्सने याच्या आधी घेतलेली आहे. अगदी खरं आहे. राईट. आणि कौतुक केलं पाहिजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं की इतकी सुंदर लीग ते सोबतच घेत आहेत, ते सुद्धा आंतरराष्ट्रीय मैदानावरती. अगदी खरं आहे. मोठी एक उपलब्धी आपल्याकरता महाराष्ट्राकरता. तसं पाहायला गेलं तर अनाऊन्स सर्वात पहिलं आपण केलं होतं. हो, पण 1 वर्ष करू नाही शकलं, काही टेक्निकल डिफिकल्टीज होत्या. कारण आपल्याकडे जी नावं होती, सर्वात म्हणजे स्मृती त्यावेळेस भारतातच नव्हती तिच्या व्यस्त शेड्यूलमुळे. त्यामुळे ते वर्ष आपलं पाठी पडलं. नाही तर आपण पहिले झालो असतो की जी वुमन्स प्रीमियर लीग करणार होतो. पण काही हरकत नाही, यंदाच्या वर्ष ते घडणार आहे. मागच्या वर्षी आपण मॅचेस खेळवल्या होत्या त्याच मैदानावरती मुलींच्या. आपण त्यांना एक कळाबघी कशा त्यांना एक संधी मिळावी म्हणून. पण यावर्षी कॉम्पिटिशन होणार आहे आणि ती चांगली होणार आहे आणि त्याकरता MCAचे खूप खूप आभार, कारण WMPL चालू करतोय. पाहूया आपण WMPLचे यंदाच्या वर्षीचे टॉप 5 बायस काय आहेत, काय जी बोली लागली होती सर्वात चांगली 5 आपण प्लेयर बघूया. सर्वात पहिलं नाव लागतंय तेजल हसबनीस. नाव खूप मोठं आहे, कारण दरारा पण तेवढा मोठा आहे, कारण त्याची बॅट पण तेवढी चांगली चालते. भारतासाठी सुद्धा खेळतीये. मागच्याच वर्षी तिने डेब्यू केला होता आणि तिच्या नावावरती 4.4 लाख म्हणजे 4,40,000ची बोली तेजलच्या नावावरती लागली होती. नंबर 1 वरती तिचं बाय पुष्प म्हणून जी नवीन आपली टीम आहे, तर त्या टीमकडे ती गेलेली आहे. तिच्या खालोखाल आहे श्वेता माने. हे पण एक मोठं नाव आहे. ती पुणे वॉरियर्सकडनं खेळणार आहे श्वेता यंदाच्या वर्षी. तिच्या नावाच्या समोर लागले ते 4,20,000 रुपयाची बोली तिच्या नावावरती आहे. त्यामुळे तेही एक मोठं नाव आहे. पुन्हा एकदा पुष्पनी अजून एक बोली लावली होती मोठी आकड्यांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर 4 लाखाला त्यांनी मुक्ता मागरेला त्यांनी बीड केलं होतं आणि मुक्ता मागरे सुद्धा यांच्याकडे खेळणार आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर पुष्प थोडासा महागडा संघ होणार आहे, कारण मुक्ता आणि तेजल दोघं जण या संघाचे अविभाज्य भाग आहेत. दोघी ज्यावेळेस मैदानात उतरतील तर 8.5 लाख इकडे तिकडे फिरत असतील. त्यामुळे त्यांच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे आणि चांगलं बाय आहेत, दोन्ही बाय त्यांचे जे आहेत ते चांगले आहेत. त्यानंतर नंबर लागतोय तो भाविका आहेरेचा. 3,80,000 तिच्या नावावरती बोली लावली होती. रायगडकडे ती जाते. रायगडचा पण एक चांगला बाय. रायगड होतं खरं, मी ऑप्शनला होतो, तेजलचं नाव होतं त्यावेळेस, रायगड पण रेसमध्ये होतं त्यावेळेस, पुणे वॉरियर्स पण रेसमध्ये होतं, पण तिकडे पुष्पच्या नावाने तेजलची बोली लागली होती. तर इथे भाविका आहिरे आणि ईशा पठारे या दोघींना 3,80,000 दोघींच्या नावाने 3,80,000 3,80,000 ते रायगडने दिले होते. त्यामुळे ही पण एक 2 नावं रायगडकडे आहेत. नक्कीच टॉप 5 बायस सर आपण पाहिले, पण एक नाव स्मृती मंधाना. हे नाव फार मोठं आहे, फक्त भारतासाठीच नाही तर महिला क्रिकेटच्या संपूर्ण देशांसाठी जे कोणी खेळतात. स्मृती मंधाना हे नाव फार मोठं आहे. अभिमान आहे की ते नाव महाराष्ट्राचं आहे आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग WMPL मध्ये रत्नागिरी जेट्स या संघासाठी ती खेळणार आहे. किती मोठं मार्केट याच्यामुळे महाराष्ट्र प्रीमियर लीगला मिळणार आहे. खूप मोठा फरक पडणार आहे, कारण स्मृती जर का ह्या मैदानावरती येऊन इथे खेळणार आहे तर तिला पाहायला जी मंडळी येतील, कारण तिला पाहायला आता तिकीट काढून लोक जात आहेत ज्यावेळेस ती भारतासाठी खेळते. ऑब्व्हियसली जर्सी वेगळं असतं, भारताचं असतं, स्वतःच्या देशाचा अभिमान पण आहे. पण इथे सुद्धा काही कमी नाही आहे. महाराष्ट्रातली एक फ्रँचायझी ती लीड करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे जेट सिंथेसिसची. आणि त्या टीमला देखील त्यांची पण तसं म्हटलं तर ब्रँड व्हॅल्यू हिच्यामुळे नक्कीच वाढणार आहे, फरक पडणार आहे. त्यामुळे ते विन विन सिच्युएशन दोघांना आहे. बरोबर. ब्रँड व्हॅल्यू बद्दल आपण बोलायचं झालं, स्मृतीसोबतच रत्नागिरी जेट्सच्या कोच आहेत देविका पळशीकर. मोठं नाव आहे. 2 वेळेस ज्यांच्या अंडर मुंबई इंडियन्सने WPL जिंकलेले त्या कोच आणि स्मृती मंधाना ही जोडी रत्नागिरी जेट्सला लाभत आहे.
पुन्हा एकदा विजेतेपद रत्नागिरी जट्सकडे येईल की काय? भन्नाट कॉम्बिनेशन आहे. म्हणजे मी म्हणेन एक लेफ्ट हँडर तिथे बॅटिंग करणार आहे सुरुवातीपासून, आणि ही आहे जी की कोच असणार आहे, बॅटिंग कोच म्हणून काम करणार आहे. तर हे कॉम्बिनेशन भन्नाट होणार आहे. म्हणजे आत्ता माझं बोलणं चाललं होतं प्रॅक्टिसच्या दरम्यान वगैरे या दोघींची, पण त्यावेळेस असं कळलं की बाबा यांचं जेल खूप छान होतं आहे आणि काही काही छोट्याशा ॲडजस्टमेंट्स आहेत ते यांचं बॅटिंग कोच म्हणून ही पूर्ण करते. आता किरण मोऱ्यांबरोबर देखील काम केलं होतं ते मुंबईच्या टीम लेडीज टीमसाठी. त्यामुळे एक खरंच 2 महत्त्वाची नावं तू घेतलीस आणि फरक पडेल. म्हणजे चॅम्पियन्स होतील का तर हे आपल्याला कळणारच आहे थोड्या दिवसामध्ये, पण शक्यता आहे. एक मोठी फ्रँचायझी नक्कीच आहे. नक्कीच. आणि रत्नागिरी जट्सचा इतिहास पाहता ते झालं तर त्यात काही नवलही नाही. राईट. दुसरा संघ पुष्प सोलापूर. तुम्ही बोललात तेजल हसबनीचा त्यांनी घेतलेला आहे, पण त्यांनी अजून एक महत्वाची गोष्ट केलेली आहे. ती म्हणजे अशी की तेजल हसबनी संघात असताना अंडर-19 वर्ल्ड कप विनिंग स्क्वॉड मध्ये असणारी ईश्वरी अवसारे हिला त्यांनी आयकॉन प्लेअर केलेला आहे. खूप स्वागतार्ह असं हे पाऊल आहे खरं तर. अगदी खरं आहे. तू म्हटलास तसं, म्हणजे 19 वर्षाची आहे म्हणून तिला तुम्ही कमी लेखू नका, पण तिचा जो एक्सपिरियन्स आहे, क्रिकेटच्या बद्दल जे नॉलेज आहे, क्रिकेटचा अप्रोच जो आहे तो तिचा तेवढाच चांगला आहे जेवढा की तेजलचा चांगला आहे. कारण तेजलला थोडंसं जसं तू म्हटलं आयकॉन प्लेअर दुसरं आहे, तेजल हसबनी सुद्धा आहे, पण ही एक चांगली मूव म्हणेल, स्ट्रॅटेजी म्हणून एक चांगली आहे की कसं असतं ना, इथे ना जबाबदारी वाटली जाते ऑटोमॅटिकली. ज्यावेळेस तुमच्याकडे एखादी पोस्ट येते त्यावेळेस त्याच्या दडपणाखाली 2 गोष्टी होऊ शकतात. तुम्ही एक तर दडपणाखाली दबून जा किंवा ती जबाबदारी म्हणून तुमचं फ्लरिश होते कामगिरी. तर इथे दोन्ही संधी त्या दोघींना पण त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे एक चांगली मूव आहे. मी तर म्हणेन दोघी परफॉर्मन्स चांगला करते. नक्कीच. तिसरा संघ आहे रायगड रॉयल्स. रायगड रॉयल्ससाठी सुद्धा अंडर-19 वर्ल्ड कप विनिंग स्क्वॉड मधली भाविका अहिर आहे, जी टॉप 22 पैकी एकही 3.8 lakhsला तिला घेतलेलं आहे. 17 वर्षांची आहे, अप्रतिम टाइम करते. एका बाजूला 17 वर्षीय भाविका जी सुंदर टाइम करते आणि दुसऱ्या बाजूला किरण नवगिरे जी लांबच्या लांब षटकार मारते. ही जोडी बघायला किती मजा येईल. हा पण एक दुग्ध शर्करा योग असं म्हणायला हरकत नाही, कारण एकीकडे नजाकत आहे आणि एकीकडे स्ट्रेंथ आहे आणि ताकद आहे बॉल बाहेर लांब मारायचे. ह्यांच्या पण मी प्रॅक्टिस काही पाहिल्या होत्या, मॅचेस पण मी पाहिल्या होत्या, तर तिथे सुद्धा चांगली जेल झाल्यासारखी वाटते ही टीम. कारण त्यामध्ये कसं आहे, त्या मुलीने एकत्र येणं गरजेचं असतं आणि नवगिरेचं नाव तू घेतलंस तर ती ही कामगिरी चांगली पार पाडते. ती थोडंसं असं कुठं बर्डन वाटत नाही आहे मुलींना की ही इंटरनॅशनल खेळी आहे, मी जाऊन कसं तिच्याशी बोलू, तिच्याशी कसं शेअर करू. तर तिच्या रूमचा दरवाजा ओपन असतो असं म्हणायला हरकत नाही आणि तिची वेलकम्स एव्हरीवन. तिच्याशी येऊन गप्पा मारल्या जातात, तिच्याकडनं 4 गोष्टी माहीत करून घेतल्या जातात. मग कोचेसशी बोलल्यानंतर तिथनं हे आलेले इनपुट्स आहेत. त्यामुळे ही फ्रँचायझी म्हणून फ्लरिश होईल. बरोबर आहे. मी ऐकलंय की या स्पर्धेमध्ये जर प्रेक्षकांनी कॅच पकडला तर त्याला बक्षीस आहे. किरण नवगिरे खेळत असताना फार संधी मिळेल असं वाटतं नाही का? प्रेक्षकांनी कॅच पकडला तर बक्षीस आहे, पण ते कसं आहे, एका हातात. अच्छा, जर तुम्ही प्रेक्षक आहात आणि एका हातात तुम्ही कॅच पकडता तर तुम्हाला बक्षीस आहे आणि चांगली मोठी बक्षीस आहेत. त्यामुळे ते काय आहे ते मैदानावरती या, त्या बक्षिसाचा लाभ घ्या. पण किरण बॅटिंग करताना खूप संधी आहे. कुठं बसायचं ते तुम्हाला हा सांगेल, कुठल्या जागेवरती बसायचं. मैदानावरती कुठेही बसा, किरणचा षटकार तिथे येणार. राईट. तर आता शेवटचा संघ आपण म्हणूया पुणे वॉरियर्स. अनुजा पाटील सारख्या अनुभवी कर्णधार आहेत, आयकॉन प्लेअर आहेत आणि इतक्या 50 पेक्षा जास्त T20 सामन्यांसाठी त्यांनी भारताला रिप्रेझेंट केलेलं आहे. तर एवढा मोठा अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे ते जेव्हा या ज्युनियर प्लेयर्स सोबत इंटरॅक्ट करतील, किती मोठा फायदा पुणे वॉरियर्सच्या ज्युनियर प्लेयर्सला होईल. खरं तसं पाहायला गेलं तर फरकच पडणार आहे. कारण मी नेहमी म्हणत आलो हे की जर तुम्ही ज्यावेळेस वरचं क्रिकेट खेळता तिथे तुम्ही वावरता त्या लोकांबरोबर, त्यांचे रुटीन्स आहेत, त्यांचे जे रिच्युअल्स आहेत ते तुम्ही पाहता, त्यानंतर तुम्ही स्वतः आत्मसात करता. आणि आता असं होणार आहे की ह्यांना बघणारी लोक, ह्या ज्या नवीन मुली आहेत त्या ह्यांना पाहून मोठं होणार आहेत. त्यांचं क्रिकेट ते इथून सुरू करणार आहेत तसं पाहायला गेलं तर एका अर्थाने. त्यामुळे जे पाहतील ते चांगलं पाहतील आणि त्यामुळे ते करायची इच्छा आहे, ते काहीतरी चांगलं करायचीच इच्छा असणार आहे. आणि हे होणं खूप महत्त्वाचं होतं.
त्यामुळे ही WMPL घडणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमच्या टीममध्ये एक जरी इंटरनॅशनल प्लेअर असला तर तो बाकीच्या 15-16 लोकांना इन्फ्लुएन्स करू शकतो आणि हे जे करणार ते नक्कीच चांगल्या प्रकारे इन्फ्लुएन्स करणार आणि याचा या नवीन मुलींना नक्कीच फायदा होईल. तुम्ही म्हणाल की एक इंटरनॅशनल प्लेअर असल्याचा फायदा होतो. मला सर्वांना सांगायला आवडेल की 4ही संघांमध्ये किमान एक आंतरराष्ट्रीय प्लेअर आहे जे ऍक्टिव्ह आहेत. आज सुद्धा ऍक्टिव्ह असणारे इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत आणि भावी इंटरनॅशनल प्लेयर्स अनेक बनणारच आहेत, याच्यात वादच नाही. यासोबतच एक गोष्ट मला पुन्हा सर्वांना सांगायची ती ही की महाराष्ट्राच्या महिला संघाचा रोल भारतीय संघासाठी प्रचंड मोठा आहे. म्हणजे अगदी पहिल्या संघापासून शुभांगी कुलकर्णी मॅडम असतील, उज्ज्वला निकम मॅडम असतील, ते आत्ता खेळणारी तेजल सबनीस, यांचा रोल भारतासाठी कायमच महत्त्वाचा राहिला होता. या लीगद्वारे अशा अनेक मुलींना संधी मिळेल की जे पुढे भारतासाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकतील. तर खरंच आपण सर्वांनी मिळून MCAचे आभार मानले पाहिजेत. इतकी सुंदर विमेन्स प्रीमियर लीग त्यांनी आयोजित केलेली आहे. तर सर काय एक आवाहन कराल प्रेक्षकांना? आव्हान एकच आहे की दिवसाला 3-3 सामने आहेत, त्यामुळे याल तर वेळ काढून या, कारण ही मेजवानी आहे. तुम्ही जर एकदा मैदानावरती आलात तिथे कसं आहे, तुम्ही जर पहिल्यांदा ग्राउंडवरती येताय तर ते सीट शोधायला थोडा वेळ जातो आणि त्या बसल्यानंतर तिथले व्हायला थोडा वेळ जातो. त्यात एक मॅच संपेल तर दुसऱ्या-तिसऱ्या मॅचला तुम्हाला जास्त मजा येणार आहे. त्यामुळे तिथे ॲक्च्युली तुम्ही फील घेऊ शकणार आहेत आणि पहिल्या दिवशी तुम्ही आला तर दुसऱ्या दिवशी येणार, तिसऱ्या दिवशी येणार, अगदी 22 तारखेपर्यंत येणार जिथे की फायनल आहे. वुमनची फायनल थोडीशी अगोदर असणार आहे आणि 22 तारखेला खरं ही टुर्नामेंट संपणार आहे. पण सर्वांना आव्हान हेच आहे की या मैदानावरती या, लाईव्ह सामन्याचा अनुभव घ्या. 3-3 मॅचेस दिवसाला आहेत. नक्कीच सरांनी सांगितलेले, MCAने सांगितलेले, मग MPL आणि WMPL पाहायला मैदानावर येणार की नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.